हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर पाहूया आज आपल्याला युनिव्हर्स काय गाईड करतंय, तसेच आपल्याला नेमकी आज कोणाची एनर्जी मिळते तेही आपण चेक करणार आहोत। तसेच कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे तेही पाहणार आहोत आणि त्यावरती डिवाइन गायडन्स काय मिळते तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर लेट्स सी। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल स्पिरिट गाइड, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। My ancestors, great spirits, spirit animals, Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me in this reading. Thank you so much. Let's see. ओके ठीक आहे, ओके म्हटलंच होतं मला। तर नक्कीच येथे कलेक्टिव्हची एनर्जी आपण घेत आहोत। कलेक्टिव्हची जी काही एनर्जी आहे मे बी असू शकतं आज संध्याकाळ नंतरच येथे खूप जास्त नेगेटिव्ह फोर्सचा तुमच्यावरती प्रभाव झालेला आपल्याला दिसून येत आहे। काही नकारात्मक शक्ती या तुमच्या औरामध्ये प्रवेश करत आहेत किंवा केलेल्या आहेत। तुम्हाला जे काही कालपासून जे काही पॉझिटिव्ह वाटत होतं, सकारात्मक वाटत होतं, त्यामध्ये येथे चेंजेस आफ्टर संध्याकाळ म्हणजे आफ्टर इव्हिनिंग झालेले आपल्याला दिसून येत आहे। मे बी काही नेगेटिव्ह फोर्सेस, काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या औरामध्ये प्रवेश करत आहे। सो ही जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला दूर करणं गरजेचं आहे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल स्पिरिट गाइड्स, प्लीज clear all the negativity, send it back to sender, multiply by 100 times. तुमच्या औरामध्ये जी कोणती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते। ऑल निगेटिव्हिटी बॅकफायर। तर ठीक आहे, ते दिसून येत आहे की काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातच आहे, तुमच्या घराच्या, आणि तुमचं जे काही पॉझिटिव्ह कार्य चाललेलं आहे, जे काही तुमचं सकारात्मक कार्य चाललेलं आहे, जे काही डिवाइनचं कार्य चाललेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद लाभलेला आहे, तर त्यावरती काही लोकांच्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्याला झालेला दिसून येत आहे। तसेच येथे तुम्हाला जो काही सपोर्ट मिळत आहे, जो काही तुम्हाला इतर लोकांचा सपोर्ट मिळत आहे, जे की कारण तुमचं कार्य जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, त्यामध्ये तुम्हाला सक्सेसही मिळत आहे, रिवॉर्डही मिळत आहे। तसेच येथे दिसून येत आहे तुमच्या कामाची सराहनाही केली जात आहे, म्हणजे त्याचं कौतुकही केलं जात आहे। परंतु काही लोकांना मात्र हे पाहवलं जात नाहीये आणि त्यांना ह्याचा संताप होतोय की तुमच्याच बाबतीमध्ये कशा काही गोष्टी सगळ्या चांगल्या होतात, तुमच्याच बाबतीमध्ये एवढे पॉवर जनरेट कशी काय होते, याही बाबतीमध्ये काही ब्लॅक एनर्जीचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे। सो ह्या ब्लॅक एनर्जी ज्या आहेत त्या तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, तुमच्या वैवाहिक नात्यांच्या संदर्भात आहे, जे काही डिवाइन कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आहे त्या संदर्भात आहे। तर ह्या ऑल निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला कार्यरत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे। तसेच काही आरोप प्रत्यारोप करून तुम्हाला दुखावण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असंही येते। द मूनचं कार्ड इंडिकेट करत आहे की काही आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होत आहे आणि ही जी काही ऊर्जा आहे मे बी अमावस्येपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तर या बाबतीमध्ये सुद्धा संध्याकाळपासूनच मे बी असू शकतं। काही जे काय आहे, काहींचं हेल्थमध्ये इश्यू निर्माण झाले असतील, डोके दुखणे, शरीर दुखणं, हातपाय दुखणे किंवा फिवर येणे, सर्दी, ताप, अशा प्रकारच्या सांधे दुखी, अशा प्रकारच्या ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये कार्यरत होत आहेत, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे। तुम्ही मेडिटेशन करत आहात, परंतु काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं मेडिटेशन करताना काही इश्यूज जे काही होते ते निर्माण होत आहे, मेडिटेशन करताना तेवढं काही कॉन्सन्ट्रेशन लाभत नाहीये। तर नक्कीच येथे काहींच्या बाबतीमध्ये मंगळ दोष असण्याची सुद्धा शक्यता आहे। पेज ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इंडिकेट करते मागील काही गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टींचा तुम्हाला खूप संताप होत आहे। मागे काही गोष्टी अशा घडल्या होत्या की ज्या खूप जास्त पॉझिटिव्ह नव्हत्या, नेगेटिव्ह होत्या आणि त्या नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव अजूनही तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे। मे बी ही काहींची आत्ताची एनर्जी आहे, तर काहींची
मागील काही ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये किंवा पास्ट लाईफची ही एनर्जी असू शकते. पास्ट लाईफची मीन्स ह्याच जीवनातील, पण जे काही त्यांचा भूतकाळ गेलेला आहे, होऊन गेलेला आहे, तर त्यातील काही नेगेटिव्ह ऊर्जा अजूनही त्यांच्या डीएनए मध्ये कार्यरत आहेत, तर त्यांचाही प्रभाव येथे दिसून येत आहे. तसेच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते मे बी असू शकतं त्यांच्या जीवनामध्ये एकटेच त्यांनी आतापर्यंत सगळ्या गोष्टींना हँडल केलेल्या आहे, एकटेच आहेत जे त्यांच्या जीवनातील प्रत्येक निर्णय घेतात आणि ते योग्य ठरवण्याचाही ते प्रयत्न करतात. म्हणजे आपण एखादा निर्णय घेतो परंतु तो निर्णय योग्य ठरला नाही म्हणून कधी कधी आपण स्वतःला दोष देतो, परंतु येथे तुम्ही त्यातले पर्सन नाही आहात. जो काही निर्णय घेता तो योग्य असो अयोग्य असो त्याची जबाबदारी तुम्ही सगळी स्वतःवरती घेता. आणि येथे असंही दिसून येत आहे, जी काही सध्याचं आयुष्य आहे तुमचं, तुम्ही इथून मागचंही असो किंवा इथून पुढेही असो, खूप जास्त एकटेपणा सहन केलेला आहे. तसेच ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा येथे एकट्यानेच घेतलेल्या आहेत, अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. अँड क्वीन आहात तुम्ही, सो काही सत्ता तुमच्याकडे आहे, काही अथॉरिटिव्ह तुमच्याकडे अथॉराइज तुम्ही आहात. मे बी एखाद्या जॉबच्या संदर्भात असेल, तुम्ही चांगल्या पोस्टवरती असण्याची सुद्धा शक्यता आहे. मेल फिमेल कोणी असो, बट येथे एनर्जी जी आहे ती एकटेपणाची आहे आणि एकटं राहूनच तुम्ही आजपर्यंत सगळ्या गोष्टींना जे काही आहे ते तोंड दिलेलं इथे दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे की काही तुमची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही काही बाउंड्रीज आखलेल्या आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांनी आतापर्यंत खूप सारे कष्ट केलेले आहेत, खूप सारे संघर्ष जीवनामध्ये पाहिलेला आहे आणि ज्या काही बाउंड्रीज आहेत त्यांनी स्वतःभोवती आखून घेतलेल्या आहे आणि त्या बाउंड्री क्षेत्रामध्ये कोणी प्रवेश केलेला तुम्हाला आवडत नाही, अशा प्रकारच्या ही लोकांची ही एनर्जी दिसून येत आहे. तसेच आपल्याला 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करतंय की समृद्धताही आहे, माता महालक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला लाभलेला आहे. तसेच तुमच्या कुलदेवतेचाही आशीर्वाद येथे लाभलेला आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच ही जी काही एनर्जी आपल्याला मिळालेली आहे ती माता महालक्ष्मीची आहे. सो क्लायमेट डिसिडिंग त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, त्यामुळेच तुमच्या जीवनातील जे काही नेगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या काही कार्यरत होत नाही आहेत. त्यांचा खूप प्रयत्न आहे तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा, परंतु त्या होत नाहीयेत. तर ह्या नेगेटिव्ह फोर्सेसचा तुमच्या धनावरती असो किंवा जे काही इतर तुमच्याकडे गोष्टी ऍस्पेक्ट्स आहेत, प्रॉपर्टी आहे किंवा इतरही शेती आहे किंवा इतरही काही वस्तू आहेत, वाहनं आहेत, त्यावरती खूप जास्त त्यांचा डोळा आपल्याला इथे दिसून येत आहे. तसेच काही जे काही तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिप आहे त्याही बाबतीमध्ये त्यांना तुमच्याकडून ते हवं आहे. तर ते तुमच्या जीवनामध्ये चांगले रिलेशनशिप असू नये याही बाबतीमध्ये ते काही ना काहीतरी काली क्रिया करते हुए दिख रहे हे. तर नक्कीच येथे तुमचा ब्रेन वॉश सुद्धा केला असेल, काही गोष्टी तुम्हाला अशाही सांगण्यात आल्या असतील ज्या की तुमच्यासाठी त्या योग्य नाही आहेत, परंतु येथे कुणीतरी तुम्हाला मॅनिप्युलेट सुद्धा केल्याची सुद्धा एनर्जी येथे आहे. तर नक्कीच स्पिरिच्युअलिटीमध्ये जे तुम्ही कार्य करत आहात त्या संदर्भात येथे असू शकतं. काही बाबतीमध्ये तुम्हाला मॅनिप्युलेट किंवा तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न काही गोष्टींमध्ये केलेला असू शकतो. तसेच येथे दिसून येत आहे तुम्हाला दत्तगुरूंचा सुद्धा आशीर्वाद लाभलेला आहे. तर त्रिमूर्ती जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. सो हे ज्या काही ब्लॅक मॅजिकच्या क्रिया तुमच्यावरती केल्या गेलेल्या आहेत किंवा काही नजरदोष लावण्यात आलेला आहे, काही नेगेटिव्हिटी तुमच्या बाबतीमध्ये पसरवण्यात आलेली आहे, बिकॉज द मूनचं कार्ड हेही इंडिकेट करते की तुमच्या जीवनामध्ये मे बी काही लोकांनी चुकीच्या अफवा पसरवल्याची सुद्धा शक्यता येथे असू शकत आहे. तसेच येथे दिसून येत आहे काही वादविवाद झाल्याची सुद्धा शक्यता आहे. कलेक्टिव्हच्या एनर्जीमध्ये दिसू शकतं. रिसेंटली एक 4-5 आठवड्यामध्ये असू शकतं काही वादविवाद, काही संघर्ष तुमचे फॅमिली मेंबरशी किंवा इतरही ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येत आहे. मे बी काहींच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत, फायनान्शियल लॉस त्यांचा झालेला आपल्याला दिसून येत आहे. डिवाइनकडे हे सर्व ज्या काही फायनान्शियल जे काही क्रायसिस आहे, आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी डिवाइनला प्रार्थना करत आहात, अशी ही एनर्जी काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे. जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत आणि करणारं कोणी नाहीये, अशाही प्रकारची काहींची एनर्जी आहे.
बिकॉज क्वीन ऑफ सॉर्ड येथे इंडिकेट करत आहे एकट्यानेच सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागत आहे. जरी समजा असू शकतात काहींच्या बाबतीमध्ये इतर लोकांचा साथ आहे, परंतु म्हणावं तेवढं नाहीये, फक्त त्यांच्या फायद्यापुरताच ते तुम्हाला साथ देताना इथे दिसून येत आहे. परंतु जबाबदाऱ्या खूप जास्त आहे, फॅमिलीच्या आहे, इतर जॉबच्या आहेत, बिझनेसच्या आहे, इतरही सोशल जबाबदाऱ्या, मुलांच्या सुद्धा तुमच्यावरती असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये बदलताना वेगाने येताना दिसून येत आहे. बिकॉज बॉटमची एनर्जी आपल्याला मिळालेली आहे, व्हील ऑफ फॉर्च्यूनची. सो हे जे काही सध्याची एनर्जी आहे ती चेंज होत आहे, पॉझिटिव्ह चेंज होत आहे का निगेटिव्ह चेंज होत आहे ते आपण पाहूया. परंतु काही चेंज, काही ट्रान्सफॉर्मेशन, काही बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच हे बदल कशाच्या संदर्भात असणार आहे ते पाहूया. तर नक्की जे कोणी आपल्या कार्याच्या संदर्भात काही विचार त्यांच्या मनामध्ये आहे, नवीन त्यांना जर काही कार्य सुरू करायचं आहे, कारण की बदल होत आहेत आणि ते बदल तुमच्या काही सोल पर्पजशी निगडीत आहे, काही क्रिएटिव्ह कार्याशी निगडीत आहे, तसेच तुमच्यातील असू शकतं शिवशक्तीची ही ऊर्जा मिळालेली आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. अँड आपल्याला इथे दिसून येत आहे इंटिग्रेशन होत आहे. म्हणजे असू शकतं काही जर तुमच्या जीवनामध्ये सतत तुम्हाला दुःखी वाटत असेल, सतत तुम्हाला वाटत असेल की असतात काहींच्या जीवनामध्ये खूप प्रश्न असतात आणि ऍक्शन कमी घेतात ते आणि त्या प्रश्नांवरतीच खूप जास्त विचार केला जातो. ओव्हर थिंकिंगची खूप एनर्जी असते आणि त्यामुळे मग त्यांचा औराही वीक होतो, त्यांचं आभामंडल हे कमजोर होतं आणि त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रवेश करतात. तर येथे तुम्हाला शिवशक्ती आशीर्वाद देत आहेत की तुमच्यातील जे काय आहे बॅलन्स होत आहे. शिवशक्ती ऊर्जा, शिव आणि पार्वतीची ऊर्जा जी आहे बॅलन्स होत आहे आणि मग त्यातून जेव्हा ती एनर्जी बॅलन्स होऊन तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर होऊन तुमच्या जीवनातील काही महत्वाचं कार्य करताना दिसून येत आहे. बिकॉज येथे 6 ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे. 6 नंबर इज इंडिकेटिंग हिअर लव, प्रॉस्पेरिटी अँड जॉबच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात एक बॅलन्स हार्मोनियस रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे आणि भविष्यामध्ये तुमच्यातील जी काही अडचण आहे धनाची तर तीही दूर होऊन एक समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तसेच काहींच्या जीवनामध्ये असू शकतो वृद्ध अपंग लोकांची सुद्धा ते सहायता करताना दिसून येत आहे. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी होत्या तर त्या दूर होत आहे. तर नक्कीच क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. इंटिग्रेशन होत आहे, शिवशक्ती ऊर्जा तुमच्यामध्ये समाहित होत आहे आणि ती तुम्हाला एका चांगल्या कार्याकडे घेऊन जात आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे, प्रॉस्पेरिटी येत आहे, प्रतिष्ठा येत आहे, पद मिळत आहे, तुम्हाला एखादं चांगलं मे बी काहींच्या जीवनामध्ये प्रमोशन होण्याचे सुद्धा चान्सेस आहे. बिकॉज जस्टिसची एनर्जी अँड इथे दिसून येत आहे दोघांच्याही हातामध्ये तराजू आहे. तर हे तराजू आपल्याला माहिती आहे न्याय देवतेचं निशाण आहे. तर जे काही तुमच्या चांगल्या कर्माचं परडं आहे ते नक्कीच वरती होणार आहे आणि ज्या लोकांनी जी वाईट कर्म केलेले आहे, जे तुमच्या बाबतीमध्ये त्यांनी कर्मा क्रिएट केलेला आहे, कार्मिक पर्सन आहे जे तुमच्या जीवनामधील, त्यांनाही त्यांचा न्याय डिवाइन एनर्जीज देताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये तर ही शिवशक्तीची जी ऊर्जा आहे ती बॅलन्स कशी काय होते तर जे आहे बघा, शिवशक्ती मीन्स जी काही फेमिनाईन एनर्जी फिमेल्स मध्ये असते आणि मस्कुलाईन एनर्जी जी मेल मध्ये असते ती त्या दोन्ही ऊर्जा आपल्याच मध्ये असतात. सो येथे त्या दोन्ही ऊर्जा जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस व्यक्ती ऍक्शन ओरिएंटेड होतो. ज्यावेळेस त्या ऊर्जा डिसबॅलन्स असतात किंवा असमतोल असतो त्या दोन्ही ऊर्जांमध्ये त्यावेळेस व्यक्ती फक्त कारण देत असतो किंवा माझ्या जीवनात असंच आहे, माझ्या नशिबात असंच आहे, मी चुकीचाच आहे, माझ्या जीवनामध्ये काही चांगलं होतच नाही, माझ्या जीवनामध्ये सतत काही ना काहीतरी वाईटच घडतं आणि हे माझ्या नशिबातच आहे, मी कम नशिबी आहे, असं सतत काही ना काहीतरी हे झालं की ते झालं की ते त्यांच्या जीवनामध्ये ते पॅटर्न बनून जातो. तर येथे कार्य करण्यासाठी ह्या दोन्ही ऊर्जा एकत्रित लागतात अँड ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता, ध्यान करता किंवा इतरही काही टेक्निक्सचा यूज करता त्यावेळेस त्या ऊर्जा ज्या आहेत त्या समाहित होतात आणि मग तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड होतात, काहीतरी कृती करायला लागतं तुम्ही आणि त्या कृतीमधूनच खूप जास्त बेनिफिट तुम्हाला मिळायला लागतं. सो येथे तुम्हाला शिवशक्ती ऊर्जा तुमची जी काय आहे ती इंटिग्रेट होत आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये आपल्याला जॉबमध्ये किंवा इतरही बिझनेसमध्ये सक्सेसफुल एनर्जी तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे.
कारण की बॉटमची एनर्जी जस्टिसची आहे. तर ही जे काही इंटिग्रेशन होत आहे तुमच्यामध्ये त्याला शिवपार्वती जे आहे ते आशीर्वादित करत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग ह्या दोन्ही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, समाहित होत आहे आणि त्यातून तुम्ही एका चांगल्या कार्याकडे तुम्हाला वळवलं जात आहे आणि त्यातूनच तुम्हाला इन्कम मिळत आहे, धन मिळत आहे, प्रतिष्ठाही तुमची वाढताना आपल्याला दिसून येत आहे. लव्ह रिलेशनशिप मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ओके, तर नक्कीच येथे सेलिब्रेशन येत आहे. सेलिब्रेशनच्या कशाच्या संदर्भात येत आहे तर रिलेशनशिपच्या संदर्भात येत आहे. पेज ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी काहींच्या जीवनामध्ये पुढील काही दिवसांपासूनच पॉझिटिव्ह इन्कम यायला सुरुवात होणार आहे, परंतु त्यासाठी काळ जाणार आहे, थोडासा काळ जाणार आहे, 1 वर्षाचा काळ जाऊ शकतो, परंतु पॉझिटिव्ह चेंजेस येत आहे. सेलिब्रेशन रिलेशनशिपमध्ये येत आहे. 3 नंबरचे 2 कार्ड आलेले आहेत. तर येथे नक्की स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा आपल्याला तुम्ही पुढील स्थानामध्ये जाताना दिसून येत आहे. काही तंत्रमंत्र, काही तांत्रिक क्रिया, काही ॲस्ट्रोलॉजिकल गोष्टी, काही आकाशिक रेकॉर्ड, पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा अशाही काही गोष्टींच्या संदर्भात तुमची रुची वाढताना दिसून येत आहे. सो हे कशामुळे होत आहे? बिकॉज येथे शिवशक्ती जी ऊर्जा आहे ती तुमची इंटिग्रेट होत आहे आणि ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्टेड होत आहात. सो चॅनेलिंग तुम्हाला सुरू होईल ज्यावेळी शिवशक्ती ऊर्जा तुमची इंडिकेट होत आहे, इंटिग्रेट होत आहे. तर नक्कीच डेथचं कार्ड आलेलं आहे. डेथचं कार्ड मीन्स मे बी काहींच्या जीवनामध्ये जो हा एकटेपणा आहे तो त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या जबाबदार व्यक्तीच्या मृत्यूमुळे आलेला आहे किंवा काही ॲक्सिडेंट गोष्टी, अपघात अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे हा एकटेपणा आलेला आपल्याला दिसून येत आहे. तसेच काहींच्या जीवनामधून जे काही कार्मिक रिलेशनशिप आहेत, म्हणजे त्रास देणारे जी लोक आहेत, टॉक्सिक जी लोक आहेत, त्यांची डेथ मीन्स ते नातं संपताना येथे दिसून येत आहे. तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं काही फसवे नाते, काही दुःखदायक गोष्टी, काही नकारात्मक ऊर्जा यांची डेथ होत आहे, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या जीवनामधून निघून जाऊन एक पुनर्जन्म होत आहे, एक कालच्याच व्हिडिओमध्ये मी टाकले ना, पुनरावृत्ती होत आहे. सो नक्कीच हे पुनर्वसूचं जे नक्षत्रामध्ये गुरुचं गोचर झालेलं आहे तर त्याचा प्रभाव आता तुम्हाला दिसून येत असेल. आणि आजचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे कारण आज 17 तारीख आहे. सो 7 आणि 1 मीन्स 8 नंबर होतो. सो 8चं पोर्टलही सुरू आहे. तर इट्स अ व्हेरी बिग डे आणि मोठा दिवस आहे हा. तर या दिवसामध्ये 88ची सुद्धा पोर्टलची सुद्धा एनर्जी आपल्याला दिसून येत आहे आणि डेथचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे की ते तुमच्या जीवनामध्ये एक पोर्टल, डिवाइन पोर्टल ओपन होत आहे. तर ते पोर्टल तुमच्यामध्ये ओपन झालेलं आहे. मे बी ते काल रात्रीपासूनच त्याची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. एक हार्मोनी, एक सुसंवाद तुमच्या जीवनामध्ये येत आहे. काहींच्या रिलेशनशिपमध्ये मे बी ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये एक हार्मोनियस कनेक्शन त्यांचं बिल्ड झालेलं आहे, तर युनियन झालेलं आहे. सो क्लायमेट रिडिंग किंवा काहींच्या संदर्भामध्ये पुढील काही दिवसामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु डेथचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की पुनरावृत्ती होत आहे, पुनर्जन्म होत आहे एखाद्या गोष्टीचा. नवीन काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे. इट्स अ बिग डे, टुडे इज अ बिग डे. सो नक्कीच मोठा दिवस आहे. तर ह्या ज्या काही नकारात्मक ऊर्जांनी तुमच्या जीवनामध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयोग केला, म्हणजे आपण म्हणू प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्यामधून तुम्हाला शिवशक्तीच बाहेर काढत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग तुमच्यातील जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे ती येथे इंटिग्रेट म्हणजे एकत्र होताना दिसून येत आहे. तुम्ही पॉवरफुल होताना दिसून येत आहे. तर नक्कीच डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे. काही ऍक्शन घेण्याची गरज आहे. द एम्पररचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे मोठ्या ऍक्शन्स म्हणजे मोठी कृती तुमच्याकडून घडताना दिसून येत आहे. काही ऍक्शन घेण्याची गरज आहे. तर ह्या ऍक्शन तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असतील किंवा जॉबच्या संदर्भात असतील, करिअरच्या संदर्भात असतील, एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर विश फुलफिलमेंटचं कार्ड मिळालेलं आहे आपल्याला. 9 ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करतंय की अबंडन्स पैशाच्या संदर्भात, धनाच्या संदर्भात येत आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच
9 ऑफ पेंटिकल मीन्स 9 and 10 दोन्ही एनर्जी ते इंडिकेट करत आहे खूप जास्त अबंडन्स पैसा तुमच्याकडे येत आहे, तुमची इच्छा पण येते पूर्ण होताना। आज 8 पोर्टलचा दिवस आहे, तर नक्कीच आजच्या दिवशी काहीतरी विश मागा, काहीतरी इच्छा आहे ती तुमची पूर्ण होत आहे। सो माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अशीही तुम्ही कमेंट करायची आहे। तसेच असू शकतं भविष्यामध्ये काही गोष्टी खूप जास्त तुमच्याकडे येत आहेत, चांगल्या येत आहे। कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये जे काही तुमची डार्क एनर्जी होती, इथून मागे कम्युनिकेशन थांबलं होतं, जे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मिसकन्फ्युजन होतं, सेपरेशन होतं, तर ते सेपरेशन ते म्हणजे दुरावा एखाद्या बाबतीमध्ये जो आहे तो आपल्याला येथे दूर होताना दिसून येत आहे। मे बी काहींच्या जीवनामध्ये आपल्याला बॉटमची एनर्जी जजमेंटची आहे, तर काहींच्या जीवनामध्ये डिसबॅलन्सची सिच्युएशन आहे, काहींना काही निर्णय घेताना कन्फ्युजन होत आहे, तसेच काहींना असंही वाटत आहे की मागे जे काही चालू होतं ते आपण निवडायला पाहिजे, की जे आपल्या समोर दिसत आहे, जे काही डिवाइन आपल्याला दाखवत आहे ते निवडायला पाहिजे। या बाबतीमध्ये सुद्धा कन्फ्युजन असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे। अँड कम्युनिकेशनच्या बाबतीत सुद्धा येथे काही डार्क फोर्सेस होत्या, ज्यामुळे कम्युनिकेशन तुमच्या रिलेशनशिपमध्ये होत नव्हतं, नात्यांमध्ये होत नव्हतं, तर पुढे इथून जाऊन आपल्याला दिसून येत आहे 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये कम्युनिकेशन येत आहे, सुसंवाद येताना आपल्याला दिसून येत आहे। सो क्लायमेट दिस रीडिंग बॉटमची एनर्जी जजमेंटची आहे, मीन्स काही बाबतीमध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे, जजमेंट मिळत आहे, काही बाबतींमध्ये नक्कीच तुम्हाला जजमेंट न्याय मिळत आहे। तर तो न्याय कशाच्या बाबतीत असणार आहे? हेल्थच्या संदर्भात, फॅमिलीच्या संदर्भात, तसेच एंजल्स तुम्हाला काही संदेश देत आहे तेही तुम्हाला नक्की ग्रॅप करायचे आहे। काही संदेश तुमच्याकडे येत आहे, इन्फायनाइट क्षमता ज्या आहेत त्या तुमच्या वृद्धिंगत होताना दिसून येत आहे। स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे जात आहात, तसेच लव्ह रिलेशनशिप तुमच्यातील जी काही क्षमता आहेत त्या जागृत होत आहेत, काही ब्रह्मांडीय क्षमता तुमच्यामध्ये आहेत त्या जागृत होत आहेत। व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड बॉटमला आहे। सो ही जी काही तुमच्या जीवनामध्ये नेगेटिव्हिटी होती, जी काही नकारात्मकता होती, ती आपल्याला दूर निघून जाऊन एक चांगला काळ तुमच्या जीवनामध्ये येत आहे। नक्कीच येथे करिअरच्या संदर्भात खूप जास्त पॉझिटिव्हिटी जाणवत आहे। काहींच्या जीवनामध्ये करिअरच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात नक्कीच खूप चांगले पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसून येत आहेत आणि हे बदल पुढील 10 दिवसामध्ये होताना सुद्धा दिसून येत आहे। सो क्लायमेट दिस रीडिंग पुढील 10 दिवसांसाठी ही एनर्जी तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरणार आहे आणि तसेच बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे, कारण की तुमच्यातील शिवशक्ती जी ऊर्जा आहे ती येथे एकत्र होताना दिसून येत आहे। तर आदि शिव, आदि शक्ती यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे आणि त्यांची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये प्रवेशही करत आहे। सो नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, तर हा व्हिडिओ म्हणजे काही योगायोग नाही आहे, तर ही शिवशक्तीचा आशीर्वाद होता जो तुम्हाला मिळणं गरजेचं होतं आणि ही जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये आहे त्या दूर निघून जाऊन एक समृद्धता, एक अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये यावं अशी आदिशिव आणि आदिशक्ती यांची इच्छा आहे। तर ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न होते की आमच्या जीवनामध्ये काही चांगलं होणार आहे का, की ह्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये आम्ही अडकून पडू, तर तसं नाही, तुम्हाला शिवशक्ती नक्की ते आशीर्वादित करत आहे। श्रावण महिना आहे आणि तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे किंवा जे काही पुढे कार्य करणार आहात त्यासाठी त्यांचं पाठबळ तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही निवडलेले आहात। तर नक्कीच काहींना असं वाटतं की आम्ही खूप दुःख, त्रास सहन केलेला आहे, खूप आम्ही यातना सहन केलेल्या आहे जीवनामध्ये, पण आम्हाला काही त्याचं बेनिफिट कधी मिळालेलं नाहीये। तर काहींना असं वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप दुःख, यातना, त्रास सहन केलेला आहे, एकट्याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, आम्हाला कधीही कोणाचा आधार मिळालेला नाहीये, कुणाचं सहकार्य मिळालेलं नाहीये, शेवटी घरच्यांनी सुद्धा आम्हाला दूर लोटलेलं आहे आणि बाहेर समाजामध्ये सुद्धा तेवढं आम्हाला कोणी स्वीकारलेलं नाही, अशाही काहींची एनर्जी आहे आणि खूप इतरांसाठी गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे एक फ्रस्ट्रेशनची सुद्धा एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येथे तुम्हाला कोणाची साथ मिळेल का नाही या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही सतत विचारत असता, डिवाइनला विचारत असतात। तर नक्कीच ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला शिवशक्ती आशीर्वादित करत आहे की तुमच्या जीवनामध्ये एक जे काही दुःख संकट होते ते संपून तुम्हाला डिवाइनने निवडलेलं आहे। डिवाइन अशाच लोकांना निवडतं ज्यांना समाज दूर करतो, ज्यांना हे नातेवाईक दूर करतात, ज्यांना ह्या फॅमिलीतून एक प्रकारे सपोर्ट मिळत नाही, आधार मिळत नाही, तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन एनर्जी सपोर्ट करत आहे, त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे काहीतरी मोठं कार्य
तुमच्या हातून घडावं यासाठी त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. आदिशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. सो नक्कीच ह्या आशीर्वादाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अवतरित करायचं आहे आणि नक्कीच त्यांचं पाठबळ तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल तुमच्या जीवनामध्ये. तर ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. अशीच माझी व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच.